जय जय रघुवीर समर्थ। दशक 6वा, समास 3रा, मायोद्भव निरूपण। परमात्मा स्वरूप अत्यंत व्यापक आहे, सूक्ष्म आणि शाश्वत आहे। दृश्य विश्व एकदेशी, मर्यादित, स्थूल आणि अशाश्वत आहे। तरी पण ते सर्व दृश्य परमात्मा स्वरूपातच उत्पन्न झालेले आहे। त्यामध्ये ते तगते आणि त्यातच ते विलीन होते। माया नावाची परमात्मा स्वरूपाची शक्ती दृश्याचा हा सगळा खेळ घडवून आणते। परमात्मा निव्वळ चैतन्यमय आहे, तर दृश्य विश्व पंचमहाभूतांनी भरलेले आहे। परमात्मा केवळ निर्गुण आहे, विश्व मात्र सगुण आणि निर्गुणाचे सुंदर मिश्रण आहे। आपला देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे, कारण तो विश्वाचा एक भाग आहे। विवेकाने देहाचा शोध घेतला तर तो तत्वांचे गाठोडे आहे असे प्रत्ययास येते। मग देहबुद्धी नाहीशी होऊन शुद्ध आत्मस्वरूप उरते। तेच आत्मस्वरूप मी आहे असा अनुभव आला की आत्मज्ञान होते आणि त्याने समाधान लाभते। श्री समर्थ प्रथम ब्रह्मस्वरूप कसे आहे ते सांगतात। ते सांगताना नाहीपणाची पद्धत अवलंबावी लागते। याचे कारण असे की आपल्या आजच्या अवस्थेमध्ये दृश्याचे गुणधर्म आपणास माहीत आहेत। दृश्य आपले ज्ञात आहे, परंतु परमात्मा स्वरूप अज्ञात आहे। ज्ञातावरून अज्ञाताकडे जावे लागते, म्हणून दृश्याचे गुणधर्म परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत असे नकारात्मक वर्णन करावे लागते। गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असलेला आत्मा अत्यंत निर्मळ आहे। आकाशाची पोकळी ज्याप्रमाणे सदोदित, भरीव, मलरहित आणि चलनरहित असते, तसे आत्मस्वरूप सदा सर्वकाळ घनदाट, निर्मळ, निश्चल असते। ते अखंड आहे, कारण त्याचे भाग करता येत नाही। विश्वामध्ये जे जे विशाल आहे त्याहून ते अतिविशाल आहे। ते आकाशाहून सुद्धा विशाल, व्यापक आहे आणि अधिक सूक्ष्म आहे। इंद्रियांना ते दिसत नाही, मनाला ते भासत नाही, ते कोठे जात नाही अथवा येत नाही। ते परब्रह्म आहे असे आहे। चळणे, ढळणे म्हणजे बदल होणे हे दृश्याचे गुण त्याच्यात नाहीत। अर्थात ते चळत नाही, ढळत नाही, ते तुटत नाही की फुटत नाही, त्याच्यामध्ये विभाग नाहीत, त्यामुळे त्याची रचना करता येत नाही। ते अक्षय असल्याने त्याचा नाश होत नाही। ते परब्रह्म आहे। ते सगळीकडे असल्याने सर्व काळ समोरच असते। ते अत्यंत निर्दोष, अगदी निव्वळ आहे। ते आकाश पाताळ व्यापून असल्याने सर्वांच्या अंतर्यामी निवास करते। कधीही नाश नसलेले ते ब्रह्म निर्गुण आहे। जे नाश पावते ती माया आहे, ती सगुण असते। मायेमध्ये सगुण आणि निर्गुण यांचे मिश्रण असते। या सगुण निर्गुणाच्या मिश्रणाबरोबर विचार करण्याची रीत थोर पुरुष जाणतात। राजहंस ज्याप्रमाणे दुधात मिसळलेले पाणी वेगळे करून शुद्ध दुधाचे सेवन करून पाण्याचा त्याग करतो, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष मायेतील सगुण निर्गुणाच्या मिश्रणातून सगुण बाजू सारून निर्गुण तेवढे सेवन करतात। पंचमहाभूतांपासून जे जे निर्माण होते ते मिश्रित आणि जड असते, व्यापक असते। आत्मा त्यामध्ये अंतर्यामीपणाने असतो। शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा विवेक केल्याने ते समजते। ऊस खाताना त्याचा रस घेऊन चोईट्या टाकून द्यावयाच्या असतात। विश्व हे ऊस आहे अशी कल्पना केली तर परमात्मा हा त्यातील रस आहे असे समजावे। साधकाने विवेक करावा आणि विश्वातील विश्वात्मा ओळखावा आणि बाकीचे दृश्य चोईट्याप्रमाणे टाकून द्यावे। आत्मा रस अशी कल्पना केली खरी, परंतु ती अगदी अपूर्ण आहे, कारण रस पातळ, नाशिवंत असतो, तर आत्मा निश्चल आणि शाश्वत आहे। शिवाय रस अपूर्ण असतो तर आत्मा सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे हे ओळखावे। या दृश्यामध्ये अदृश्यासारखी एखादी वस्तू असती तर तिच्यावरून आत्मा कसा आहे हे बरोबर सांगता आले असते, परंतु या विश्वात तशी वस्तूच नाही। म्हणून दृश्याच्या निमित्ताने आत्मा कसा आहे हे कसे तरी समजून घ्यावे। अशा रीतीने निव्वळ आत्मस्वरूप सगळीकडे भरून राहिले असता त्यामध्ये माया कशी उत्पन्न झाली असा प्रश्न पडतो। त्याचे उत्तर असे की आकाशात वायूची झुळूक उठावी तशी शुद्ध आत्मस्थितीमध्ये स्फुरण रूपाने माया उत्पन्न झाली। वायूपासून अग्नी झाला,
अग्नीपासून पाणी झाले, पाण्यापासून पृथ्वीने आकार घेतला, पृथ्वीपासून जीव सृष्टी निर्माण झाली. जीव किती झाले याची गणना करता येत नाही, परंतु सर्वांच्या आरंभी आणि अंती ब्रह्म मात्र व्यापून राहिले आहे. जे जे काही उत्पन्न होते ते सगळे नाश पावते, परंतु विश्वाच्या मुळाशी असलेले ब्रह्म सर्वांना व्यापून असल्याने जसेच्या तसेच राहते. समजा कुंभाराने एक घडा तयार केला. तो घडा तयार होण्यापूर्वी आकाश असतेच. घट तयार झाल्यावर त्याच्या पोटातील पोकळीत ते असतेच, परंतु घट फुटल्यावर सुद्धा मूळचे आकाश नाश पावत नाही, ते जसेच्या तसेच राहते. त्याचप्रमाणे निव्वळ एकच एक असलेले परब्रह्म जसेच्या तसे राहते. त्याच्यामध्ये एवढे चराचर विश्व उत्पन्न होते आणि नाश पावते, तरी ते ब्रह्म अगदी निश्चळ आणि स्थिर असते. जे जे काही निर्माण होते ते पूर्वीपासून ब्रह्माने व्यापलेले असते आणि उत्पन्न झालेले सर्व नाश पावल्यावर शाश्वत ब्रह्म पुन्हा जसेच्या तसे शिल्लक राहते. असे कधीही नाश न पावणारे ब्रह्म आहे. त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय करतात. दृश्याचा पूर्ण निराश झाला की मग आपला खरा असलेला मीचा लाभ आपणास होतो. देहबुद्धीच्या नादाने आपण देहाला भलतेच महत्त्व देतो. विवेकाने देहाकडे पाहिले तर पंचमहाभूतांचे निरसन होऊन देह अहंता आपोआप विरते. ती विरली की खरा मी अनुभवास येतो आणि निर्गुण ब्रह्माशी असलेले आपले मूळचे ऐक्य अनुभवास येते. या अनुभवामध्ये सोहमभाव उदय पावतो आणि देवाभक्तांचे ऐक्य होते. तत्वाला तत्व मिसळून जो आकार होतो त्याला देह असे म्हणतात. जाणते विचारी पुरुष एका तत्वाचा आधार घेतात आणि त्यातून इतर तत्वे शोधून काढतात. विनाशी तत्वे एकदा का सगळी विरली की देहच मी आहे ही भावना सुद्धा पार विरून जाते. अशा रीतीने निर्गुण ब्रह्माशी केवळ विवेकाने जीवाला ऐक्य प्राप्त होते. विवेकाने जर देहाचा शोध घेतला तर एका विनाशी तत्वाने दुसरे विनाशी तत्व मावळते आणि देहबुद्धीचा मी मुळीच नाही असा प्रत्यक्ष अनुभव येतो. आपण आपला शोध घेऊ लागलो तर आपण अगदी भ्रमात्मक आहोत किंवा मिथ्या आहोत असे समजते. अशा रीतीने तत्वांचा निराश झाला की अखेर शुद्ध आणि निर्गुण ब्रह्म तेवढे उरते. देह अहंता किंवा मिथ्या मी विराम पाहून जे उरते ते निर्गुण ब्रह्म होय. हेच आत्मसमर्पणाचे खरे रहस्य समजावे. कारण विनाशी तत्वे विरली की मी तूपणाचा द्वैतभाव सुद्धा नाहीसा होतो. मी म्हणून वावरत असलेल्या अहंकाराचा शोध केला तर तो सापडतच नाही. निर्गुण ब्रह्म जसेच्या तसे राहते. आपण अगदी तेच आहोत, परंतु सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय हे कळत नाही. या सगळ्या विश्वामध्ये तत्व कोणते आणि भ्रम कोणता किंवा अस्सल कोणते आणि नक्कल कोणती याचा शोध घेतला म्हणजे जे भ्रमरूप आणि नकली असते ते नाहीसे होते. नंतर अस्सल तत्व जे निर्गुण ब्रह्म तेवढी शिल्लक राहते. आरंभी ज्या ब्रह्माचे वर्णन सांगितले तेच सगळ्या विश्वाला व्यापून आहे. संपूर्ण विश्व नष्ट झाले तरी जे शिल्लक उरते ते निव्वळ ब्रह्म होय. विवेकाने जगाचा शोध करू लागले म्हणजे दृश्याचा निराश होतो. त्यामधून टिकणारे कोणते आणि तात्पुरते कोणते याचा निवाडा होतो. मग आपण खरे कोण याचा बोध आपल्या ठिकाणी आपल्याला होतो. आपल्याच कल्पनेने आपण आपला मीपणा निर्माण केलेला असतो. विवेकाने त्याचा शोध केला तर तो उरतच नाही. आत्मा हा काल्पनिक मीपणा गेला की शुद्ध मी उरतो. तेच निर्गुण आत्मस्वरूप होय. विनाशी तत्वे विवेकाने नाहीशी केली की निर्गुण आत्मा तोच मी आहे असा साक्षात्कार होतो. विनाशी तत्वे ओसरल्यानंतर देहाचा मीपणा वेगळेपणाने दाखवता येत नाही. तत्वे आणि मीपणा दोन्ही विनाशी आणि दृश्य असल्याने तत्वांचा निराश झाला की मीपणा त्याबरोबर जातो. मग निर्गुण आत्मा तेवढा शिल्लक राहतो. त्या ठिकाणी सोहम म्हणजे मी तोच आहे असा आत्मनिवेदनाचा साक्षात अनुभव येतो. हे आत्मनिवेदन घडले म्हणजे देव आणि भक्त एकरूप होऊन जातात. खरोखरच वेगळेपणा बाजूस सारून भक्त देवाशी एकरूप बनतो. निर्गुण स्वरूपाला जन्म मरण नाही, पाप पुण्य नाही. जो निर्गुणाशी समरस होतो तो मुक्त होतो.
जीव विनाशी तत्वांनी वेढलेला असतो, त्यामुळे तो संशयाच्या चक्रात अडकतो. मग स्वतःचे स्वस्वरूप विसरतो आणि कोहम म्हणजे मी कोण आहे असे विचारतो. विवेकाने शोध घेऊन तत्वांचे निरसन झाले की मी तोच आहे असा जीवाला अनुभव येतो. अखेर आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन मी आणि तू हा भेद उडाला की अहम सोहम या भूमिका उरतच नाहीत. अशा रीतीने सर्व अवस्थांच्या पलीकडे जे निव्वळ स्वरूपात असतात ते संत बनून राहतात. ते जरी देहामध्ये दिसत असले तरी ते देहाच्या पलीकडे राहणारे आहेत असे आपण जाणावे. साधकांची संशयी वृत्ती एकदम नाहीशी होत नाही, म्हणून वारंवार ते सांगावे लागते. हा विषय सांगण्याच्या प्रसंगाने मला असे करावे लागते आहे, याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. असे बोलून श्री समर्थ हा समास संपवितात. इति श्री दासबोध गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम समास तिसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.